नमस्कार मंडळी, मी थेट विषयाकडेच येते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमधील प्रसूतीबद्दल सांगितलं होतं. आता तुम्हाला जर सरकारी हॉस्पिटलमध्ये तुमची डिलिव्हरी करायची असेल ना, तर काय काय गरजेचं आहे हे सांगते. जेव्हा कधी तुम्हाला गुड न्यूज असल्याचं कळेल ना, तेव्हा सगळ्यात अगोदर सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं. तिथे जाऊन तुमच्या नावाची नोंदणी करायची. आता नावाची नोंदणी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड लागतं. आधार कार्ड असेल तरच नावाची नोंदणी होते. पण आधार कार्डवरती जर काही चुका असतील किंवा तुम्ही अजूनही तुमच्या नावापुढे मिस्टरांचं नाव लावलेलं नसेल, तर मग मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा सोबत ठेवा. एकदा का जर नाव नोंदणी झाली ना, तर मग टेन्शनच नाही. नाव नोंदणी झाल्यावर तुम्हाला सरकारकडून वेगवेगळे मेसेज येत राहतात. म्हणजे तुमची पुढची तपासणी कधी आहे, तुम्ही काय काय काळजी घ्यायची वगैरे वगैरे तुम्हाला सगळं काही मोबाईलवर समजतं. आणि हो, नाव नोंदणी असल्यामुळे एन डिलेव्हरीच्या वेळी तुम्हाला लगेचच ॲडमिट केलं जातं. कारण की सरकारी हॉस्पिटलमध्ये तुमच्या केसची सगळी हिस्ट्री अगोदरच असते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नंट राहिल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमधून RCH नंबर घ्यायला विसरू नका. कारण की याच नंबरच्या मदतीने तुम्हाला नंतर बाळाचे काही डॉक्युमेंट्स काढता येतात. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. आता माझ्या विषयाकडे येते. माझा बेड रेस्ट संपत आला आहे. डॉक्टरांनी मला शेवटच्या सोनोग्राफीसाठी म्हणजेच ग्रोथ स्कॅन करण्यासाठी बोलवलं होतं. डॉक्टरांनी सगळं काही ओके असल्याचं सांगितलं. म्हणजे आमचं बाळ एकदम ठणठणीत आहे. बाळाची वाढ पूर्ण झाली आहे. आता लवकरच आमच्या घरी बाळ येणार आहे. त्यामुळेच मी खूप खूप खुश आहे. आणि हो, याच खुशीमध्ये आम्ही मस्तपैकी बदाम शेक खाल्लं, आईस्क्रीम खाल्ली, ज्यूसही पिलं. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हां. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील ना, तर तेही शेअर करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय.